कांदिवलीमधून मोठी बातमी समोर येते। कांदिवलीच्या एका मोठ्या इमारतीमध्ये आग लागल्याची बातमी समोर येते। कांदिवली येथील 32 मजली निवासी टॉवरच्या 28व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे। त्यानंतर आपत्कालीन सेवांनी तातडीने मदत केलेली पाहायला मिळते। आगीची सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्यात। अद्याप या घटनेमध्ये कोणतीही दुखापत किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र आग मोठ्या प्रमाणात लागली आहे। ठाकूर विलेजमध्ये ही आग लागली आहे। ठाकूर विलेजच्या गोकुळ कॉन्कड इमारतीत ही आग लागली आहे। आगीचा मोठ्या प्रमाणामध्ये धूर या ठिकाणी पाहायला मिळतोय। आगीचा मोठा भडका आलेला कळताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करत आहे। हे दृश्य तुम्ही पाहत असाल की किती मोठ्या प्रमाणात ही आग लागली आहे। रहिवाशांना सुरळीतपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली आहे हे अजूनही कळलेलं नाहीये। या घटनास्थळावरून मुंबई मराठीचे प्रतिनिधी सुरेंद्र झोटिंगे याबद्दल सविस्तर सांगतील की नक्की तिथली परिस्थिती आता कशी आहे, बघूया। सध्या मी उभे मुंबईच्या कांदिवली भागातील ठाकूर विलेज परिसरामध्ये। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इथे एक मोठ्या प्रमाणात आग लागली होती। ही आगीची थेट आणि लाईव्ह दृश्य तुम्ही पाहतायत, परंतु आगीचं कारण अजून नेमकं कळलं नाहीये। आता आग नियंत्रणात आली असं बोललं जातंय, परंतु मुळात त्या घरात आणि त्या माळ्यावर किती माणसं होती अजून कळू शकलं नाहीये। त्याच्यावरती आणि त्याच्या खालची लोक सुरक्षित का आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ। ही फायर ब्रिगेडची आता तुमच्याशी बोलत असताना 3री गाडी येते। याच्या आधी 2 फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या होत्या। सध्या इथे गर्दी आहे, तणाव आहेत, लोक उभी आहेत। त्यांना सुद्धा जाणून घ्यायचं आहे की का आणि कशी आग लागली, परंतु सध्या घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्यात आणि ही थेट दृश्य तुम्ही मेट्रो मुंबईच्या कॅमेऱ्यातून बघतायत। मी सुरेंद्र झोटिंगे, मेट्रो मुंबई मराठीसाठी।